नमस्कार. तुम्हाला आठवतंय जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला होता तेव्हा त्यावेळेसचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर पाटील यांनी एक विधान केलं होतं, बड़े बड़े शहरों में छोटे छोटे हादसे होते रहते हैं. आणि त्यावरून आर पाटलांना राजीनामा द्यावा लागला होता. तुम्हाला आठवतंय जेव्हा ताज हॉटेलवरती हल्ला झाला होता तेव्हा विलासराव देशमुख एका चित्रपट दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलची पाहणी करायला गेले होते आणि हाच चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विलासराव देशमुखांच्या मुलाला घेऊन चित्रपट करणार होता. म्हणजे आपल्या पोराचं भविष्य सेट करण्यासाठी विलासराव निर्मात्यालाच फिल्म बनवण्यासाठी घेऊन जात होते. यावर महाराष्ट्रामध्ये मोठं रणकंदन झालं. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है या वाक्यावर तर गजब माजला. तसं मोठमोठ्या परिवारात छोट्या छोट्या गोष्टी कळत नाहीत असाच काहीसा आताचा प्रकार दिसतोय. म्हणजे अजित पवारांनी म्हणावं की माझ्या मुलांनी केलेला व्यवहार अथवा करत असलेला व्यवहार मला माहीतच नव्हता. म्हणजे बाप म्हणून काय 200-300 कोटी रुपयाचा व्यवहार सांगितलाच नाही. 2-3 लाखाचा व्यवहार करताना आमचे वडील विचारतात कशाला केलंय, जमतंय का, झेपेल का, आणि सांगावं लागतं. न सांगता केलं तर काय काय आता तुम्ही मोठे झालात, फार अक्कल आली आहे, शिंग फुटलेत, हे असलं काय ऐकून घ्यावं लागतं. आता मोठमोठ्या परिवाराची गोष्ट वेगळी ना आमच्यासारख्या छोट्या परिवाराची गोष्ट वेगळी. 300 कोटीचा व्यवहार बापाला न सांगता पोरग करू शकतं आणि बाप म्हणू शकतो की मला माहीतच नव्हतं. हे राजकारणात घडू शकतं. नाही पटत आहे मनाला, पण घडू शकतं ना. आता काय म्हणजे घेणाऱ्याने सांगितलंय, पप्पाला सांगितलं नव्हतं, पप्पानी सांगितलंय, पोरानं मला सांगितलं नव्हतं, आत्या धावून आली आहे की नाही खरंय असं करूच शकत नाही माझा पार्थ. मग आजोबा म्हणतायत की ते सुप्रियाचं व्यक्तिगत मत आहे. अरे काय फॅमिली ड्रामा चाललाय. म्हणजे शरद पवारांनी म्हणावं आमच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे, सुप्रियाचं मत हे व्यक्तिगत असू शकतं. रोहित पवारांनी पुन्हा बघा कसं चिदबी मेरी पडबी मेरी. रोहित पवारांचं म्हणणं तिकडं वेगळंच आहे. रोहित पवार वेगळंच बोलतायत. ते म्हणतायत की मोहळला अडकवा, मोहळला अडकवलं नाही आणि आमच्या पार्थला अडकवलं. आता रोहितचं म्हणणं असं आहे की पार्थला अडकवलंय पण सरकार हे की मानता नाही, पार्थला अडकवलेलंच नाहीये. म्हणजे पार्थवर गुन्हा दाखल आहे. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत ज्याची सही त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो. बावनकुळे म्हणतायत थोडं थांबा, तपास उद्या, तपासात बाकी स्पष्ट झालं की गुन्हा दाखल करता येतो. काय चाललंय काय ड्रामा हा सगळा, कळायला मार्ग नाहीये. म्हणजे शरद पवारांचं मत वेगळं, सुप्रियाचं मत वेगळं, रोहितचं मत वेगळं, अजित पवारांचं मत वेगळं, सरकारचं मत वेगळं. ठोकायचंय सरकारला, अडकवायचंय सरकारला आणि पार्थला मात्र आपसुकपणे बाजूला काढायचंय. अरे कसला फॅमिली ड्रामा चाललाय हा सगळा. मुळात माहीत नव्हतं हा प्रकारच किती विलक्षण आहे. बघा तुम्ही, माहीत नव्हतं हा प्रकारच किती विलक्षण आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काही पात्र परिचय करून दिला होता. आता त्या पात्रांनी करविलेल्या घटना नीट समजून घेणं आवश्यक आहे. शीतल तेजवानी सूर्यवंशी नावाची एक महिला, ही सूर्यवंशी म्हणजे सागर सूर्यवंशीची पत्नी. बरं, त्या पुण्यातल्याच एका बँकेकडून करोडो रुपयांचं कर्ज घेतलं, 41 कोटी रुपयांचं कर्ज. या 2 पती पत्नीच्या नावावर, बंटी बबलीच्या नावावर 10 कर्ज आहेत. कर्ज असणं गैर नाहीये, तो अपराध नाहीये, पण कर्ज एका कामासाठी घेऊन दुसऱ्या कामासाठी वापरणं हा गुन्हा आहे. या दोघांनी त्या पुण्याच्या बँकेकडून 41 कोटी रुपये कर्ज घेतलं आणि ते भलत्याच कामाला वापरलं. या दोघांनाही अटक झाली. यातल्या सीआयडीनी एकदा अटक केली त्या सागर सूर्यवंशीला. सीआयडीतून जामीन होऊन सुटला की पुन्हा ईडीनी उचलला. या बाईलाही अटक केली होती. आता बाई कुठे आहेत माहित नाही, पण या बाई जुलै महिन्याच्या आधीपासून 6-7 महिन्यापासून एक काम करत होत्या. ते काम म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करून घेण्याचं. पुण्यातल्या मुंडवा परिसरातल्या
जमिनी ज्या महार वतनाच्या आहेत, ज्याला आमच्याकडे महार हडोळा हा शब्द सुद्धा वापरतात, त्या वतनाच्या जमिनी त्याच्या मूळ मालकांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेण्याचं, कुलमुखत्यार करून घेण्याचं काम या बाई करत होत्या. आणि जसं साधारणतः 40 एकराचं कुलमुखत्यार पत्र या बाईंच्या हाती आलं, तसं त्यांनी त्या सूर्यकांत येवले नावाच्या तहसीलदारला कळवलं की अब हो गया मेरा काम. येवलेला कळवल्याबरोबर येवलेनी काय कांड करावं, त्यांनी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र पाठवून दिलं की सरकारची महार वतनाची जमीन तुम्हाला भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे, ती जमीन आता सरकारला परत करावी. का परत करावी, तर त्या जमिनीचे मालक भोगवटा भरण्यासाठी तयार आहेत आणि भोगवटा भरून घेऊन त्यांना ती परत द्यायची आहे. झालं. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र देऊन टाकलं, त्यांनी जमीन वॅकेट करण्याची तयारी सुरू केली. आणि याच वेळेला अमेडिया होल्डिंग नावाची कंपनी पुढे आली, म्हणाली आम्हाला जमीन पाहिजे. आता ही अमेडिया होल्डिंगचा 2 भागीदार, एक ते म्हणले ते पाटील 1% आणि दुसरे पार्थ पवार 99%. ही कंपनी पुढे आली, यांच्याशी व्यवहार करायचं ठरलं. बरं, नुसता व्यवहार करायचं नाही, कशाला घ्यायची कळलं पाहिजे ना, ही जमीन कशासाठी घ्यायची आहे. जसं आधी पॉवर ऑफ अटर्नी करून घेण्याचं काम चालू होतं, जमीन परत घेण्याचं काम चालू होतं, तसं अजून एक कांड चालू होतं. पुन्हा तोच प्रश्न आहे. या अमेडिया होल्डिंग कंपनीनं राज्याच्या उद्योग विभागाला पत्र देऊन ठेवलं होतं, आम्हाला इथे एक डाटा सेंटर चालू करायचं आहे. आणि त्या डाटा सेंटरची परवानगी घेण्यात आली होती. ही जमीन त्यावर इमारत उभारून डाटा सेंटर करण्याची प्रक्रिया करायची होती. मागचे वर्ष झालं करोडो रुपयांची प्रॉपर्टी घेण्याचं काम चालू होतं आणि कुणालाच माहित नव्हतं. काय असा दिलदार बाप मिळायला नशीब लागतं राव, नशीबच लागतं. पोरग 200-300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी घ्यायला लागले आणि बापाला पत्ताच नाही. काय करायचं ते कर. देव आमच्या वेळेला हे करताना, आमच्या बापाला श्रीमंत करताना कुठे गेला होता कोणास ठाऊक. यांना 300-300 कोटीचे व्यवहार पत्ताही लागत नाहीत. 9 महिने 6 महिने हा उद्योग चालू आहे. काय आहे अजित पवारांचं काय झालंय ना, की कार्यकर्त्यांना मोठं करता करता मोठा झालेला कार्यकर्ता आणि कुटुंबातला व्यक्ती काय करतो यांना कळतच नाहीये. म्हणजे अजित पवारांच्या परवानगीशिवाय सगळं चाललंय. त्या रुपाली चाकणकर त्यांच्या परवानगीशिवाय करतात, त्या रुपाली चाकणकरला शिव्या घालणाऱ्या रुपाली ठोंबरे यांच्या परवानगीशिवाय घालतात. सगळं विना परवानगी चाललंय. आणि हे सगळे कांड घडवून आणणं चाललंय सगळे. हे आमच्या लक्षातच येत नाहीये का? येत आहे. पण यावर आम्हाला कारवाई करायची नाहीये या सरकारला, असं दिसतंय. खर तर या स्वरूपाच्या कारवाया झाल्या पाहिजेत. मग कारवाई करायची वेळ आली की पुन्हा रोहित पवार उठणार आणि ते म्हणणार की सरकारला आता कोबड्यांची गरज उरलेली नाही आहे, अजित पवारांना फेकून देतील, शिंदेंना फेकून देतील. या असल्या कुबड्या असतील ना की ज्या अचानक रस्त्यात तुटून तुम्हालाच पाडणार आहेत, या कुबड्या नसलेल्या बरा, एवढं लक्षात ठेवा. आणि अजित पवारांनी ते आर पाटलांचं वाक्य उच्चारू नये, मोठ्या मोठ्या घरात छोट्या छोट्या घटना कळतच नाहीत. नमस्कार.